कृषी महर्षी पंजाबराव देशमुख यांचं जन्मगाव असणाऱ्या पापडमध्ये आणि पंजाबराव भाऊसाहेबांच्या या स्मारकावरती आहो. स्मारकावरती आपल्यासोबत आहे युवा, या गावातील युवा कार्यकर्ते. यांचं असं म्हणणं आहे का या गावामध्ये 27 डिसेंबरला भाऊसाहेबांचा जन्मदिवस आहे आणि मोठा कार्यक्रम या ठिकाणी या गावामध्ये त्यांच्या जन्मगावामध्ये होत असतो. त्यानिमित्तानं या गावामध्ये कोणीतरी मंत्री या गावामध्ये यावा अशी या गावकऱ्यांची आणि युवकांची एक मागणी आहे. आपण काय सांगसाल? पंजाबराव देशमुख भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जयंती 27 डिसेंबरला सगळीकडेच मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. आम्ही गावकरी मंडळी आणि आमचे युवा वर्ग आमच्याकडून होते तेवढ्या प्रमाणात आम्ही पण साजरी करतो. पण जशी अकोल्यामध्ये साजरी होते, कोणी शासनाचे म्हणजे जे मंत्री वगैरे आहे ते अमरावतीला साजरी होते, तशी आमचं मत हे आहे की पापडमध्ये पण इथे चांगल्या प्रकारात चांगल्या म्हणजे महोत्सव सारखा मोठा सण साजरा झाला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात जयंती साजरी. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची 27 डिसेंबर रोजी जयंती मोठ्या उत्सवात संपूर्ण गाववासी आणि गावकरी मंडळी मिळून साजरी करतात. परंतु स्थानिक आमदार वगळता इतर एकही मोठा राजकीय चेहरा या गावामध्ये पाऊल ठेवत नाही. याचे कारण अजूनही आम्हाला कळले नाही. आजपर्यंत आम्ही तरी एकही म्हणजे स्थानिक आमदार वगळता इतर मोठा राजकीय चेहरा एकही पाहिला नाही, जेणेकरून आमच्या गावातील काही समस्या आहे ते सुटतील, बेरोजगारी आहे ते सुटतील. जसं कॉलेज आतापर्यंत कॉलेज आता सँक्शन झालं, परंतु अजूनही त्याचे काम चालू झालेले नाही. जसे मुख्यमंत्र्यांनी ते निर्देश दिलेले आहे, परंतु काम चालू झालेलं नाही. तर माझी सर्व गावकऱ्यांच्या मिळून एक विनंती आहे की भाऊसाहेबांची जयंती जशी अकोल्याला साजरी होते कृषी विद्यापीठमध्ये, अमरावतीला साजरी होते शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये, तशी पापडमध्ये भाऊसाहेबांच्या जन्मगावी का नाही व्हावी. तर माझी सर्व संपूर्ण गाववासियांकडून एक विनंती आहे की एक मोठा राजकीय चेहरा या गावामध्ये पाऊल ठेवावा आणि आमच्या सर्व गावातील समस्या हा सोडवाव्या. आज आपण या ठिकाणी आहोत कृषी महर्षी पंजाबरावजी देशमुख यांचं जन्मगाव असणाऱ्या पापडमध्ये आणि भाऊसाहेबांचं हे मोठं स्मारक या ठिकाणी आहे आणि या स्मारकावरती या गावातील मंडळी आहे. या जन्मदिवसाच्या निमित्ताने की आमच्या इथे या 27 डिसेंबरला जयंतीनिमित्त संपूर्ण आजूबाजूचे ग्रामीण लोक, खेड्यातले आणि गावातले सर्व मंडळी उपस्थित असतात. परंतु शासनाच्या वतीने एक स्थानिक आमदार जर सुटला तर एकही मिनिस्टर आजपर्यंत या 27 डिसेंबरच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेला नाही. हे आमच्यासाठी गावकऱ्यासाठी एक शोकांतिका आहे. म्हणून आमची अशी एक विनंती आहे शासनाला की शासनाचा एखादा मिनिस्टर या 27 डिसेंबरच्या कार्यक्रमाला दरवर्षी एक तरी भेट द्यावं अशी या गावकऱ्याची आमची सर्वांची इच्छा आहे. आम्हाला शासनाकडे एवढीच विनंती करीत आहे, जशी शिक्षण संस्था दरवर्षीप्रमाणे अमरावतीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येत राहते, तसेच पापड या गावी येण्यात यावे अशी मी शासनाकडे विनंती करतो. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांचा आम्ही सर्वच, मी आणि माझे मित्र सर्वच आम्ही आदर आणि सन्मान करतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची 27 डिसेंबर रोजी जयंतीनिमित्त आमचं सर्वांचं असं म्हणणं आहे की बा जसं शिवाजी शिक्षण संस्था पापड अमरावतीला जसे मोठे मोठे लीडर मंत्री येतात, तसंच भाऊसाहेबाच्या गावाला, कारण की भाऊसाहेबाचं जन्मगाव आहे. जशी पुऱ्या देशभरात दिवाळी साजरी होते, तसंच आम्ही पण दरवर्षी 27 डिसेंबरला सण म्हणून एक उत्साहाने, मोठ्या उत्साहाने 27 डिसेंबर या रोजी भाऊसाहेबाची जयंती साजरी करतो. या जयंतीनिमित्त तरी मंत्री किंवा पालकमंत्री असे मंत्री हे आले पाहिजे, अशीच ही आमच्या पूर्ण गावकऱ्यांची विनंती आहे शासनाला. कृषी महर्षी पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावाचे माजी सरपंच आपल्यासोबत आहे. भाऊसाहेबांचा जन्मदिवस काही दिवसावरती येऊन टेपलेला आहे. 27 डिसेंबरला भाऊसाहेबांचा जन्मदिवस आहे. त्या जन्मदिवसाच्या अनेक कार्यक्रमाची मेजवानी हे गावकरी देत असतात. त्या निमित्तानंच आज आपल्यासोबत आहे या गावचे माजी सरपंच. तुम्ही काय सांगसाल भाऊसाहेबांच्या जन्मदिवसाच्या? भाऊसाहेबांच्या जन्म दिवसानिमित्त मी एकच सांगू शकतो की या गावचा जो चेहरा मोहरा बदललेला आहे, त्यावेळेस मला अनायसे योगायोगानं मी या गावचा सरपंच होतो की या गावामध्ये 27 डिसेंबरच्या निमित्तानं म्हणा, 10 एप्रिलच्या निमित्तानं म्हणा, की कोणीतरी मोठी मंडळी या गावामध्ये आली पाहिजे आणि त्या निमित्तानं मग या गावचा राहिलेला जो विकास आहे तो विकास
होण्यास मदत होईल. आणि माझी अशी विनंती राहील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती त्यांचे अध्यक्ष त्यांची जी बॉडी आहे त्यांना माझी विनंती राहील की या गावाकरिता सुद्धा एखादा दिवस त्या अध्यक्ष साहेबांनी द्यावा आणि सर्व बॉडी इथं येऊन या गावच्या विकासाकरिता हातभार लावावा. पापड गावामध्ये इथे बऱ्याचशा वर्षापासून म्हणजे आजपर्यंत कुठलंच कॉलेज आलेलं नाही आहे आणि इथे BSc झालं किंवा ॲग्री झालं आता सँक्शन झालेलं आहे. तसंच आज युवा शेतकरी म्हणा किंवा शेतकरी वर्ग अमरावतीमध्ये स्टुडंट म्हणजे मुलगा असते त्यांना पाठवण्याची किंवा कंडिशन नाही. आज जर शिक्षणमर्षी गावामध्ये जर कॉलेज आलं तर गाव पण डेव्हलप होतं. पण आमच्या पापड गावाची अशी निम्र विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब यांना की आमच्या गावाकडे थोडं तरी लक्ष द्यावे. ते पंजाबराव देशमुखांच्या जन्मगावामध्ये कोणीतरी मिनिस्टर त्यांच्या जन्मदिवसानिमित्त यावं अशी प्रत्येक गावकऱ्याची आणि या गावातील प्रत्येक माणसाची आणि प्रत्येकाची एक इच्छा आहे का या गावातील या भागातील समस्या या भागामध्ये ज्या काही अनेक समस्या या समस्या सोडवण्यासाठी मिनिस्टरने या गावाकडे एकतरी चक्कर मारावा ते भाऊसाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. And press the bell icon. Never miss an update.